नमस्कार, मी संजय गुरव. आजचा दिनांक आहे 19 ऑगस्ट आणि आजचा दिन विशेष आहे फोटोग्राफर्स डे. छायाचित्रकार बांधव आमच्या सृष्टीमंगलम प्रतिष्ठानमध्ये बरेच लोक काम करत असतात, श्रमदान करीत असतात आणि त्यामुळे आम्ही आज फोटोग्राफर्स डेच्या निमित्ताने लेकुरवाडी टेकडीच्या एका वाहत्या पाण्याच्या ठिकाणी, जो ज्याला नाला म्हणू किंवा चर म्हणू, त्या ठिकाणी दगड मातीचे असे बंधारे तयार केले. त्यापैकी हा एक बंधारा आहे, ज्याला आम्ही फोटोग्राफर्स डे बंधारा म्हणून नाव दिलं. आणि या ठिकाणी सर्वांनी मिळून हा असा एक बंधारा तयार केलेला आहे. आणि या बंधाऱ्याच्या निर्मितीकरता मी संजय गुरव, विजय खंडागडे, संतोष डवले, गणेश कोकाटे, वैभव कारंजकर, संदीप फंदाट, उमेश खेडकर, त्याचप्रमाणे इतरही काही आहेत, त्यांची नावं मला वेळेवर आठवत नाहीत, असे सर्वांनी मिळून या ठिकाणी राजेश शर्मा आहेत एक, आम्ही सर्वांनी मिळून हा एक जवळपास 35 फूट लांबीचा एक वनराई बंधारा या ठिकाणी तयार केला. त्याच ठिकाणचे दगड आणि माती आणि गवताचे किंवा हराळीचे वनस्पतीचे थोंबे त्यामध्ये आम्ही लावले. म्हणजे काय होईल की त्याच्या मुळा त्या माती दगडामध्ये घुसतील आणि त्या बंधाऱ्याला एक बाइंडिंग तयार होईल त्यांच्या मुळांपासून. हे बघा, पूर्ण बंधारा आता तयार झालेला आहे. तो मातीने पूर्ण झाकून घेतलेला आहे आणि त्यावरती गवत असेल, तिथली जी वनस्पती असेल, हराळ वगैरे, त्याचे मुळासकट उपटून त्या ठिकाणी लावून दिलेले आहेत. आणि ते हळूहळू पावसामुळे पसरत राहील, त्याचा फैलाव होत राहील. आणि या ठिकाणी जसा जसा पाऊस पडेल, माती वाहून जाते पावसासोबत, तर मृदूसंधारण होईल आणि पाणी जिरण्यास मदत होईल. डोंगराच्या पायथ्याशी आपण अशा प्रकारचे बंधारे तयार केले पाहिजे. आपणही आपल्या गावात अशा प्रकारचे बंधारे तयार करावे, एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. आवडल्यास लाईक करा. 19 ऑगस्ट जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त सृष्टीमंगलम प्रतिष्ठान श्री गुरव सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी आमच्या या फोटोग्राफर दिनानिमित्त त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम राबवून हा बंधारा जो तयार केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. व सृष्टीमंगलम प्रतिष्ठानचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते, संस्थापक श्री माननीय संजय गुरव सर यांच्या संकल्पनेतून जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त बांधलेला हा बंधारा. तर असेच बंधारे प्रत्येक गावोगावी, खेडोपाडी, प्रत्येक डोंगरावर, आपल्या घराजवळच्या डोंगरावर प्रत्येक गावकऱ्यांनी व त्या गावातील लोकांनी, मंडळींनी जर असं बंधारा बांधला तर त्या डोंगरावरून वाहून जाणारी माती याला एक थांबा मिळेल आणि आपल्या डोंगराच्या शेजारीच असलेले आपले शेत, याच्यात पाणी झिरपण्यास मदत होईल व पाणी पातळी उंचावण्यास सुद्धा मदत होईल व जेणेकरून आपली वनसृष्टी हिरवीगार होईल, असे सृष्टीमंगलम प्रतिष्ठानतर्फे मी आवाहन करतो. व आपणही या अशा प्रकारचे बंधारे बांधून निसर्गास सहाय्य करावे अशी विनंती करतो व थांबतो. धन्यवाद. आपल्या गावालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी ज्या डोंगराच्या खाचा असतात, ज्याला आपण पन्हाळ म्हणू, चर म्हणू, त्या मोठ्या मोठ्या चरांमध्ये आपण जर दगड मातीचे बंधारे असे तयार केले तर डोंगरावरचं वाहून जाणारं, जे धोधो वाहून जाणारं पाणी आहे, त्याला एक थांबा मिळेल, अटकाव मिळेल आणि पाणी त्याच ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी झिरपण्यास मदत होईल. म्हणजे पाणी अळवा, पाणी जिरवा उपक्रम एक होईल. आणि दुसरं मृदूसंधारण. तर मृदा जी आहे, ज्याला आपण माती म्हणतो, ती डोंगराची माती जी वाहून जाते, हजारो टन माती वाहून जात असते आणि ज्यामुळे आपल्या नद्या आणि तलाव, धरणं याला काही प्रॉब्लेम्स तयार होतात भविष्यात. तर ती मातीसुद्धा या ठिकाणी संवर्धन होते, मातीचं संवर्धन होते, माती वाहून जात नाही. तर आपण प्रत्येकाने आपल्या गावालगतच्या डोंगरांवर असे बंधारे तयार करावे, ज्यामधून अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातील. त्या ठिकाणी जंगली जे प्राणी आहेत
ते पाणी प्यायला येतील, पक्षी पाणी प्यायला येतील. पुन्हा तिथली जे वनस्पती आहे ते वनस्पतीला सुद्धा एक छान ओलावा निर्माण होईल. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा, लावा रे लावा, झाडे लावा, एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, लावा रे लावा, झाडे लावा, चुगल्या सोडा, झाडे लावा, चुगल्या सोडा. झाडे लावा. धन्यवाद.